नमस्कार मित्रांनो. वाऱ्याचा वेग वाढलाय, ढगांनी आकाश व्यापलंय आणि महाराष्ट्रात पावसाची धडाकेबाज एंट्री झालीय. कोणत्या जिल्ह्यात कोसळधार मुसळधार पाऊस, कोणत्या भागात आहे रेड अलर्ट? आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यातील पावसाचं लाईव्ह अपडेट. तर आता लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण हे पावसाचं सर्वात भक्कम अपडेट फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर मग सुरुवात करूया जिल्हा नंबर 1 पासून. तर जिल्हा नंबर 1 ते 36 जिल्ह्यापर्यंत ही पावसाची सफर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर पहिलं पाहिलं तर मुंबई शहर आणि उपनगरमध्ये मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून शहरात ठिकठिकाणी जलजमावाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लोकल ट्रेन सेवा काही प्रमाणात उशिरा धावत आहे. ठाणेमध्ये पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे. डोंबिवली, कल्याण, भिवंडी या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून नद्या नाल्या भरत चालल्यामुळे पूरस्थिती उद्भवू शकते. पालघरमध्ये पाहिलं तर पालघर जिल्ह्यात कोसळत्या पावसामुळे किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे. मासेमारीवर बंद केली. तटीय भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रायगडमध्ये पाहिलं तर रायगडमध्ये आज रेड अलर्ट देण्यात आला. महाड, पोलादपूर आणि रोहा या भागात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. लांजा, गुहागर आणि राजापूर भागात पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली. स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. सिंधुदुर्गमध्ये पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दापोली, देवगड, मालवण या भागात मुसळधार पावसाच्या सरीचा जोर आहे. काही ठिकाणी जमिनीचे नुकसान झाले असून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. पुण्यामध्ये पाहिलं तर पुण्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून घाटमाथ्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. सिंहगड, ताम्हिणी घाट भागात धुके आणि पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यात पाहिलं तर सातारा जिल्ह्यात खास करून महाबळेश्वर, पाटण, कोरेगाव परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. नद्या पातळी गाठत असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सांगली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कृष्णा नदीच्या जलपातळीत वाढ होऊ शकते. धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे किनारी भागात नागरिकांनी खबरदारी घ्यावी. कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाने जोर धरला. पंचगंगा नदीची शाळा पातळी जवळ आलेली असून सोलापूरमध्ये पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे, पण काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. शेतीसाठी उपयुक्त अशी परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथे घाटमाथ्यांवर पावसाचा जोर दिसत आहे. शहराचा हलकासा पाऊस होत असून शेतीला दिलासा मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात विखुरलेल्या सरी पाऊस पडत आहे. शेतीच्या दृष्टीने अनुकूल स्थिती आहे, मात्र जलसाठामध्ये फारसा फरक नाही. धुळेमध्ये पाहिलं तर धुळे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. शहर आणि ग्रामीण भागात अधिक सरी पडत असून तापमानात घट जाणवत आहे. नंदुरबारमध्ये हलक्या सरी चालू आहेत. आदिवासी भागात पावसामुळे थोड्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात पाहिलं तर जळगाव जिल्ह्यात पावसाची सुरुवात झाली असून अतिवृष्टीचा धोका नाही. हळूहळू मान्सून पोहोचत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. शहरात वीज पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. जालनामध्ये पाहिलं तर जालना जिल्ह्यात एकसारख्या सरी पडत असून जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. काही भागात ढगाळ वातावरण असून पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. हिंगोली जिल्ह्यात तुरळक सरी पडल्या असून शेतीस अनुकूल वातावरण आहे. बीड जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी आहे. पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून शेतकरी वाट पाहत आहेत. लातूरमध्ये हलकाशा सरी सुरू होत आहेत. जमिनीची ओल टिकून आहे. पिकांची पेरणी हळूहळू सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात वाऱ्याबरोबर ढगाळ वातावरण आहे. पावसाचे आगमन लवकरच होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी सुरू आहेत. तापमानात घट झाली आहे. विदर्भात मान्सून येण्यास तयार आहे. अकोला जिल्ह्यात पावसाची सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी मुसळधार सरी पडल्या आहेत. नागरिकांनी सुरक्षित राहावे. अमरावतीमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. वीज पुरवठा काही भागात खंडित झाल्याची नोंद आहे. यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी सुरू आहेत. शेतकऱ्यांनी बी बियाणांचं तयार ठेवलं आहे. वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. ढगाळ वातावरण असून पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात मध्यम पावसाची नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विजांचा कडकडाट सुरू आहे. मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जंगल भागात मुसळधार पावसामुळे जमिनी खचत आहेत. सतर्कता बाळगावी. नवी मुंबईमध्ये सध्या जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शहर भागात तुरळक पावसाच्या सरी पडत आहेत.
धुके आणि गार वातावरण आहे. भिवंडी भागात सतत पावसाचे सरी पडत असून उद्योगधंद्यावर त्याचा थेट परिणाम जाणवत आहे.